मी अंबरनाथ ITI मधून क्राफ्ट इन्स्ट्रक्टर उर्मिला इंगडे, ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक। आज आपण झेनर डायोड व्होल्टेज कसं मोजायचं ते शिकणार आहोत। थेरोटिकली झेनर डायोड काय असते आणि तो कसा कार्य करते हे आपल्याला माहीतच आहे, परंतु आज आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत की झेनर डायोडची व्हॅल्यू म्हणजेच व्होल्टेज कसं टेस्ट करायचं। तर आपल्याला माहित आहे की झेनर डायोडची व्हॅल्यू फार बारीक म्हणजे झेनर डायोड फार बारीक असते आणि त्याच्यावरची व्हॅल्यू कधी कधी दिसत नाही आणि म्हणून कधी कधी म्हणून त्यासाठी आपण झेनर डायोड सिंपल वेनी झेनर डायोड टेस्टर तयार करणार आहोत, जेणेकरून आपल्याला हर वेळेस बारीक पाहायची आवश्यकता नाही आणि त्या टेस्टरला लावलं की इझिली आपल्याला त्याची व्हॅल्यू माहीत पडते। झेनर डायोड व्होल्टेज टेस्टिंगसाठी आपण दोन पद्धतीनुसार आपण त्याला तयार करणार आहोत। सर्वप्रथम एक सोपी पद्धत अशी आहे की 9 व्होल्टची बॅटरी घेतली, त्याला सिरीजमध्ये एक रेजिस्टर जोडला करंट लिमिटिंगसाठी आणि तिथे एक झेनर वापरू अननोन व्हॅल्यूचा आणि त्याच्या अक्रॉसमध्ये आपण व्होल्टेज मोजणार आहोत। ही एक सोपी पद्धत आहे। नंतर दुसरी एक पद्धत अशी आहे की ट्रान्सफॉर्मर घेतला, नंतर ब्रिज रेक्टिफायर 7812 रेग्युलेटेड IC, 2 कॅपॅसिटर वापरले आणि पहिला 220 मायक्रोफॅरेड 50 व्होल्टचा आणि दुसरा जो राहणार आहे तो 47 मायक्रोफॅरेड 25 व्होल्टचा। एक करंट लिमिटसाठी पुन्हा एक रेजिस्टर वापरू आपण 4.7K चा, नंतर व्हॅरिएबल रेग्युलेटेड IC वापरू 317 आणि काही अननोन व्हॅल्यूजचे झेनर डायोड वापरणार, एक स्विच वापरणार आणि व्होल्टमीटर वापरणार इंडिकेशनसाठी। अशा पद्धतीने आपण जे लागणारं साहित्य आहे ते आपण इथे गोळा केलेलं आहे आणि ते मी आधीच मल्टीमीटरद्वारे टेस्ट करून ठेवलेलं आहे, म्हणजे सगळे कंपोनंट्स वर्किंगमध्ये आहेत। तर आपण चला पहिल्या पद्धतीने टेस्ट करून पाहूया। तर सर्वप्रथम आपल्याला 9 व्होल्ट बॅटरी घेतली, त्याच्या सिरीजमध्ये आपण एक रेजिस्टर जोडला आणि त्याच्या अक्रॉसमध्ये एक झेनर लावला आणि मल्टीमीटरद्वारे आपण त्याची व्हॅल्यू चेक करू शकतो। मल्टीमीटर आपल्याला व्होल्ट मीटरवर ठेवायचं आहे, DC व्होल्ट मीटरवर, आणि आपल्याला इथे व्हॅल्यू दिसणार। आपल्याला माहित आहे की झेनर डायोड हा रिव्हर्स बायसमध्ये काम करते, म्हणून आपण इथे कॅथोडला पॉझिटिव्ह लावून आपल्याला व्होल्टेज माहीत पडणार। तर इथे दिसत आहे की 6.25 व्होल्टेज दिसत आहे, म्हणजेच हा झेनर जो आहे हा 6 व्होल्टचा झेनर आहे। सेम असंच आपण दुसरा व्हॅल्यूचा झेनर घेऊ। लावताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की याचा जो कॅथोड आहे तो आपल्याला पॉझिटिव्ह साइडनी लावायचा आहे। ओके, आपल्याला इथे व्हॅल्यू दिसते 8.51, म्हणजेच हा झेनर डायोड 9 व्होल्टचा आहे आणि हे जे कमी किंमत दिसत आहे हे टॉलरन्स आहे। ओके, तर आपण आता दुसरी पद्धतीने पाहणार आहोत की झेनर डायोड दुसरं सर्किट तयार करून पाहणार आहोत की झेनर डायोडची व्हॅल्यू कशी टेस्ट करायची। पुन्हा आपण एक ब्रेडबोर्ड घेतला, त्यासाठी आपल्याला एक ब्रिज तयार करावं लागेल। अशा पद्धतीने आपण इथे दुसऱ्या पद्धतीने सर्किट असेंबल केलेलं आहे। इथे दिसत आहे आपल्याला एक इंडिकेशनसाठी व्होल्टमीटर वापरलं, नंतर एक स्विच वापरलं आणि 2 प्रोब्स बाहेर काढले आपण अननोन रेजिस्टर चेक करायसाठी। ठीक आहे, तर आपण सगळ्यात पहिले एक झेनर डायोड घेऊ, निगेटिव्हला पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हला निगेटिव्ह जोडून आणि स्विच ऑन करू, तर आपल्याला याची व्हॅल्यू दिसेल। तर याची व्हॅल्यू दिसते 5.05 किंवा 2। ठीक आहे, तर हा म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हा जो झेनर डायोड आहे हा 5.1 किंवा 5 व्होल्टचा झेनर डायोड आहे। तसंच आपण दुसरा एक
जनरल डायोड चेक करून पाहू. इथे दिसते 6.17 म्हणजेच हा जनरल डायोड 6 व्होल्टचा आहे. तर अशा पद्धतीने आपण वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यूजचे जेनर घेऊन एक अशीच PCB जर तयार केली आणि असंच जर आपण फिक्स करून ठेवलं तर आपल्याला वेगळे वेगळे व्होल्टेजेस इझिली जेनर डायोडमधून घेऊ शकतो. जेनर डायोडला अशा पद्धतीने आपण टेस्ट करू शकतो. थँक्यू.